नमस्कार मित्रांनो, मी विनय मिथून जावकर तुम्हाला समाधानी नमस्कार मित्रांनो. हा झाला आपण रायगड किल्ल्यावरती. तर शैक्षणिक सहल आलेली आहे आपली. तर रायगड किल्ल्यावर जाणार आहोत. तर आम्ही रोपवेने जाणार आहोत. चला तर आमचे सगळे मित्र वगैरे आहेत. चला जाऊया आपण. मित्र बघू शकता. तर आता आपण चाललोय रोपवेसाठी. या ठिकाणी रोपवेसाठी जाणार आहोत. तर एका ह्याच्यामध्ये रोपवेच्या डब्यामध्ये आपण काहीतरी 6 जण बसू शकतो. असं काहीतरी लिमिट आहे. पण मुलांसाठी आयडेंटिटी कार्ड आणणं गरजेचं आहे. हे बघा मित्र वगैरे आलेले आहे. तर येत असाल मुलं वगैरे तर आयडेंटिटी कार्ड आपली घेऊन या. तर मित्रांनो बघू शकता एवढे सगळे मुलं आहेत व पुढे मुली देखील आहेत. एवढे सगळे जणांना एवढं लवकर सगळं ॲडजस्ट करणं कठीण आहे. त्यामुळे आम्ही आधीच बुक केलेलं होतं रोपवे. त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही आहे. सगळे आता बुक केलेले आहे. 9:30चा टायमिंग होता. तर आता आपण चाललोय डायरेक्ट. आमची तिकीट का बुक झालेली आहे, त्याच्यामध्ये थांबायची जास्त गरज नाही आहे. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्याला आता बसवण्यात आलेलं आहे. कारण की थोडासा वेळ लागेल, त्यामुळे बसवण्यात आलेलं आहे. नियोजन करायला पाहिजे. त्यामुळे सुविधा एकदम चांगली आहे. नाही तर उभे ठेवत नाही असं काय नाही आहे. बसण्यासाठी एकदम चांगली सेवा केलेली आहे या ठिकाणी. तर मित्रांनो हा बघा माझ्यासोबत आहे MS ब्लॉगर 07 यूट्यूब चॅनल. सर्च करा नक्की. मराठी यूट्यूब चॅनल आहे. ब्लॉग टाकतो माझ्यासारखा. जसे याचे ब्लॉग पडणार तसं माझा ब्लॉग पडणार. कधी कधी माझा आधी पडतो, नाही तर याचा आधी पडतो. बघूया कोणाचा आधी पडतो. तर एडिटिंग वर आहे. मित्रांनो बघा अशा प्रकारे रोपवेची ही मशीन आहे. ते बघू शकता. स्पीड बघा, स्पीड रोपवेची. बोलो वडापाव बोलो. या ठिकाणी वडापाववाला आलेला आहे. बोलो वडापाव 30 रुपये का 2, 30 का 2, 4 का 3, 4 का 3, 40 का 3, 40 का 3, 40 का 3. नहीं अभी बिगिनर है, सिखाना पड़ेगा, इसीलिए हम लॉस में जाते हैं. मित्रांनो बघा रोपवे आलेली आहे. याचा व्हिडिओ करणार असतो पण करणार नाही, कारण का हिंदीमध्ये बोलतो. आपला कसं चॅनल मराठी आहे. बघा अशा प्रकारे पद्धतशीर नाही आहे. तर मित्रांनो आता आपण बसलेलो आहे, कारण की ती रोपं गेली आहे. त्याला रिटर्न यावं लागणार. तोपर्यंत आपण आपल्यासाठी इथे बसण्यासाठी केलेलं आहे. बघा राऊंड आहे. राऊंड मध्ये बसण्यासाठी पण जागा केलेली आहे. जास्त उभं राहता का म्हणजे दबता का म्हणजे बसण्यासाठी जागा केलेली आहे. तलवारी वगैरे आहेत. त्या ठिकाणी किल्ले आहेत. काय केलेली आहे ते सांगा. तोरणा किल्ला, महादरवाजा, रायगड आपण जाणार आहोत. पुढे मी तुम्हाला दाखवेनच काय काय आहे ते. हो बघूया. मला सांगू नका, घरी जाऊन झोपा. तसं काही नाही. गाईड असेल तर उत्तमच. गाईड असेल तर मला त्यांची माहिती पण मिळते. मिस्त्री ते बघा ते नाना नानाच वडापाव ब्रँड नवीन केलेला आहे. कोल्हापूरचे नानाच वडापाव. मित्रांनो आता आलं मग रोपवे मध्ये. रायगड रोपवे. या ठिकाणी शिवाजी महाराजांचं पुतळा देखील आहे. बघा अशा या साईडला मुली आहेत आणि या साईडला मुलगी. तर अशा प्रकारे मशीन आहे. बघा आता एक हे आलेली आहे, रोपवे आलेली आहे. हे बघा मित्रांनो फायनली आता आपण बसलोय. आता तर किती वेळ जातो टायमिंग वर बघूया. झाले आहेत 10:35 झालेले आहेत. 10:35 बघूया किती वेळ आपण रायगड वरती पोहोचतो. ते व्ह्यू दाखवतो.
मित्रांनो व्ह्यू बघ कसला सुंदर आहे एकदम. हे आहे आमचे सर. मित्रांनो वारा एकदम साठ आहे. भरपूर हाईटला आलेलो आपण. आमची आता अशा प्रकारे रोपवे निघालेली आहे. सुखरूप पोहोचाने रे महाराजा. पोचायचे रे महाराजा. रायगड किल्ला. मित्रांनो हे बघा आता पोचलोच आहोत आपण. बऱ्यापैकी फास्ट आहे. त्या बोलण्यावर जरा लक्ष देऊ नका. हाईट बघा हाईट केवढी आहे ती. हे बघा दुसरी रोपवे चालली एकदम. तिथे ते बघू द्या सह्याद्री पर्वत आहे. मित्रांनो जसे जसे आपण हाईटला येतो ना तसे तसे वारा पण वाढतो आणि ते जो रोपवेची जी स्पीड असते ना ती देखील कमी होत जाते. टीचर योग नाही म्हणून सांगते काय ते सर जर आधी गेले ना ते तुम्हाला एकदम एकदम नीट प्रॉपर सांगणार होते तुम्हाला. मित्रांनो आलोय आता आपण. फायनली आता पोहोचलो आपण वरती. थोडीशी जरा भीती वाटणार लास्टला जेव्हा वरती येतो तेव्हा. जास्त काय एवढं काय नाही. तर मित्रांनो रोपवे एकदम फास्ट होती. 4 मिनिटातच आपण येऊन पोहोचलो. बरोबर 4 मिनिटात येऊन पोहोचलो आपण. ही बघा या रोपवेने आलो आपण. तर आता रायगड किल्ल्यात निसर्ग बघूया. मित्रांनो आलेल्या आपण रायगड किल्ल्यावरती फायनली. किती वर्षापासून इच्छा होती जायची आणि स्कूल ट्रिप पण आता आपली फायनली आलेली आहे त्याच ठिकाणी. मित्रांनो एंट्री केल्यावरच असा तुम्हाला रायगड किल्ला दिसेल. चला विचारूया टीचरांना एक्सपिरियन्स कसा होता रोपवेचा. होय खूप भीती वाटली पहिल्यांदा. आता जाताना काय होणार हा विचार करून आणखी मोठा गोळा आलाय पोटामध्ये. बघूया काय होतं. भीती वाटली खूप भीती वाटली. मला नाही वाटली. डान्स करत तुम्हाला रोपवे मध्ये बसायचं अगोदर जेवढी कमी झाली पण वाटली भीती. आता पुढे टेन्शन आहे कसं उतरणार त्याचं. होप सो. सर कोण आले तुमचा एक्सपिरियन्स हे कोण आले. सर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. माझा रेकॉर्डच करत नाहीये नुसतं उगीच स्टायलिंग मारतो. बघा आहे चालू आहे. मला अजून उंच जर असेल असतं तर अजून आवडलं असतं. बरोबर. हे आहेत बॉईज. होय होय. मुलगी कशाला घाबरत नाही. घाबरले असते तरी दाखवणार नाही. असे असतात. 4 पटीने जरी घाबरले तरी दाखवणार नाही अजिबात सुद्धा. आता चाललोय आपण रायगड घरावरती वरती चाललोय आणि आपल्याला इथे गाईडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर गाईड आपल्याला बऱ्यापैकी माहिती सांगणार. असा व्ह्यू आहे बघू शकता. आणि हे आहेत आमचे शाळेतील मुलं. एवढी मुलं आहेत. हे आमचे गाईड आम्हाला गायडन्स करणार. कशावर माहिती सांगतात ते या ठिकाणची काय माहिती. हे जे बांधकाम केले आहे ते याचे चिरे वापरले आहेत. ते केवढे मोठे मोठे चिरे आहेत ते बघा. यांचं डोकं बघा. त्याचे चिरे बघा केवढे मोठे आहेत ते. तो की मी इथे कामाला होतो म्हणून इथे सगळे दगड मी लावण्याचं सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र अशा रायगड भूमीत आपल्या सर्वांचं किल्ले रायगडावर सहर्ष स्वागत आहे. माझं नाव आहे तानाजी महादेव अवकिरकर. आपण याच्या आधी किल्ला पाहिला असेल किंवा नसेल पण आज आपण हा रायगड किल्ला प्रॅक्टिकली बघणार आहात. हे बघा रायगड पूर्ण जर पाहिजे पूर्ण रायगड 1200 एकरात आहे. पण जो महत्वाचा बाल्य किल्ला आहे वरचे जे मेन पॉइंट आहेत हे आपण एक तासाभरामध्ये पाहू शकतो. शिवरायांनी हा रायगड किल्ला 15 मे 1656 मध्ये जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडनं जिंकून घेतला. आता जावळीचे मोरे म्हणजे आदिलशाहीचे सरदार त्यांची चाकरी करत होते आणि त्यांच्या ताब्यात त्या काळात हे संपूर्णतः जावळीचं खोरं होतं. जावळीचं खोरं कुठून तुम्ही सगळ्यांनी काल प्रतापगड पाहिलं वाटतं. पाहिलं का प्रतापगड. प्रतापगडाच्या पायथ्याला एक जावळी म्हणून गाव आहे. पुन्हा ऐकलं जावळी म्हणून. प्रतापगडाच्या पायथ्याला जावळी म्हणून गाव आहे. जावळीपासून
उत्तरेच्या कोकणमध्ये जेवढा भूभाग लागतो ना, या भूभागाला जावळीचं खोरं असं म्हटलंय. आणि हे जावळीचं खोरं त्या काळामध्ये एवढं घनदाट जंगल होतं की एक म्हण आहे की अस्वलीच्या केसातली ऊस सापडेल पण या जावळीच्या जंगलातला हत्ती सापडणार नाही, एवढं घनदाट जंगल. आणि हे सारं जंगल होतं जावळीच्या चंद्रराव मोऱ्याकडे, आणि मोरे म्हणजे आदिलशहाचा सरदार. आता महाराजांना हे जावळीचं खोरं स्वराज्यात आणायचं होतं. मग महाराजांनी काय केलं, सर्वात आधी इथे असलेल्या सरदार म्हणजे जावळीच्या चंद्रराव मोऱ्याला एक प्रेमाने पत्र पाठवलं की जावळीचे मोरे, तुम्ही आमच्या स्वराज्यामध्ये सामील व्हा, आपण दोघे मिळू आणि हिंदवी स्वराज्य उभं करू. पण हा जो मोरे होता, हा होता उर्मट, उद्धट, गर्विष्ठ, घमंडी. तर त्यावेळी शिवरायांना उलट पत्र पाठवलं आणि त्या पत्रात तो लिहितो काय की तुम्ही कसले राजे, तुम्ही केव्हा राजे झालात, स्वतःला राजे म्हणणारे आपण आहात कोण, या जाळी प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत. तुम्ही या ना जावळी तर झालो गवळी, तुम्हाला जर उद्या यायचं असेल तर तुम्ही आज या, आम्ही तुमच्या स्वागताला दारुगोळा तोफखाना हा सज्ज केलाय असणारे पत्रात लिहून शिवरायांशी युद्धाचं चॅलेंज केलं. आता मात्र क्रोधित होऊन राजाने आपले निवडक 145 सरदार निवडले आणि या जावळी प्रांतावर आक्रमणासाठी पाठवले. 145 सरदारांनी जावळी प्रांताला त्या काळात 3 महिने वेढा दिला आणि या वेड्यामध्ये चंद्रराव मोरेचा भाऊ हनुमंतराव मोरे हा त्या प्रतापगडाच्या पायथ्याला मारला गेला. त्याचा वध झाला. चंद्रराव मोरे घाबरला, तर वाटलं शिवराय आता आपला वध करणार, आपल्याला सुद्धा मारणार. या भीतीने तो 15 मे 1656 शिवरायांना शरण आला आणि त्याच दिवशी हे जावळीचं खोरं, रायरीचा डोंगर अर्थात रायगड किल्ला जो आहे हा शिवरायांच्या ताब्यात आला. महाराजांनी हा किल्ला जिंकला. हे बघा, ज्यावेळी शिवरायांनी किल्ला जिंकला त्यावेळी फक्त डोंगर होता, पण जिंकल्यानंतर शिवरायांनी या ठिकाणी 14 वर्ष कामं केली. 14 वर्षात त्या डोंगरावर काय काय बांधलं, 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या आणि 3.5 इमारती. आणि मग महाराजांनी या किल्ल्याचं नामकरण केलं रायगड, आणि रायगड किल्ल्याचा राजधानीचा दर्जा दिला. ही शिवरायांची दुसरी राजधानी. महाराजांची पहिले पुण्यामध्ये राजगड आणि दुसरी म्हणजे रायगड. तुम्ही सगळ्या 4 मिनिटात रुपये आलात ना, ही रायगडाची मागची बाजू आहे. रायगडाची पूर्व त्या पायी येतात 2000 पायऱ्या चढून. पण खरं सांगायचं झालं, रायगड पाहायचा असेल, रायगड अनुभवायचा असेल तर पायी आलं पाहिजे. कारण जोपर्यंत डोक्याचा घाम पायापर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपल्याला काय रायगडाचं महत्व कळणार नाही. रोपे प्रकल्प 96 साली झाला, पायऱ्या आपण सोडणार 2007 साली, आणि जिथून त्या गेटामध्ये एंट्री केली तिथून मेन किल्ला सुरू होतो. ज्या दरवाजात आपण आतमध्ये आलो त्या दरवाजाला म्हटलंय मेना दरवाजा. शिवकाळात शिवरायांच्या राण्या, राजघराण्यातील स्त्रिया या सूर्यास्त सूर्योदय पाहण्याकरता मेण्या बसवण्याचा करायच्या, त्याला मेना गेट म्हटलंय. त्या गेटावर तुम्हाला समोरची भिंत बघायला मिळते. भिंतीला शेवटपर्यंत बघा, लाईन मध्ये 6 दरवाजे, आतमध्ये मोठमोठे 6 महाल, 6 दालने. या दालनांना म्हटलंय राण्यांच्या महालाचा भाग. आता 6 महाल आहेत म्हणजे छत्रपती शिवरायांच्या 6 राण्या त्या रायगडावर राहत होत्या. एक विचार करा, महाराजांच्या 6 राण्या रायगडावर होत्या, मग शिवरायांनी एकूण राण्या किती? तुम्हाला कोणाला माहितीये का महाराजांना राण्या किती? 8 राण्या होत्या. महाराजांनी 8 राण्या का केल्या? तर शिवरायांनी बघा त्या काळात काही नामवंत सरदारांच्या मुलीची लग्न केली, कारण ती लोक आपल्या स्वराज्यात सामील हो, आपलं स्वराज्य वाढो, सैन्यदल वाढो, यासाठी महाराजांनी 8 राण्या केल्या. इथं पाहता 6 पाहायला मिळतात. मग त्यांच्या उरलेल्या 2 राण्या कुठं राहायच्या? महाराजांच्या पहिल्या राणी पटराणी सईबाई छत्रपती संभाजी महाराजांची आई राजगडावर राहायच्या. आणि संभाजी महाराज फक्त 2 वर्षांचे असताना सईबाईंचं त्या राजगडावर निधन झालं. आणि महाराजांच्या तिसऱ्या राणी पुतळाबाई त्या खाली पाचडगावात राहत होत्या, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊच्या सेवेसाठी. कारण आई जिजाऊंना उतरत्या वयात या रायगडाचं हवामान वातावरण काही सहन होत नव्हतं. त्यांच्या सेवेकरता पुतळी पाचडगावात राहत होत्या आणि जे उर्वरित 6 राण्या होत्या ते या ठिकाणी राहायच्या. शिवरायांच्या 8 राण्यांची नावं काय? तर सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, सकवारबाई, काशीबाई, गुणवत्ताबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई अशी महाराजांच्या एकूण 8 राणींची नाव होती. 6 रायगडावर राहायच्या, 2 खाली राहायच्या. हे बघा, पूर्वी एका राणीचा एवढा एक महाल आहे, असे 6 राण्यांचे तुम्हाला लाईन मध्ये 6 महाल पाहायला मिळतील. महालाची रचना अशी आहे, हा पहिला चौथरा हॉल आहे, दुसरा चौथरा बेडरूम आहे, एक साईडला खिडकी आणि एक साईडला होते अटॅच टॉयलेट, अशी संपूर्ण महालाची रचना होती. आता महापालिकेमध्ये तुमच्या मनात सुद्धा 2 प्रश्न निर्माण होतील. पहिला प्रश्न असा की पूर्वीच्या काळात या इमारतींच्या वरती का छप्पर वगैरे होतं की नव्हतं? पडला की नाही प्रश्न? बघा, शिवकाळात ज्या इमारती आहेत याच्यावरती पूर्णतः सागवानी लाकडाचं छत होतं, वर कुंभारण्याची कौलं होती, आतमध्ये पूर्णतः पैठणी कापडं, मखमली पडदे, मशालीचा उजेड, गोंड्याच्या फुलात सजलेले त्या काळातले हे सगळे भव्यदेव महाल होते. पण 10 मे 1818 ला इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल या 2 अधिकाऱ्यांनी रायगडाच्या दक्षिणेला डोंगर आहे, पोटल्याचा डोंगर, त्या डोंगरावर तोफा चढून तोफाचा वार रायगडावर केला आणि बघा रायगड हा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. रायगडात त्या काळात बघा जवळजवळ 11 दिवस जळत होता आणि जळण्याच्या गडावर लाकडी छत होतं, सगळं जळालं. आता पूर्ण किल्ल्यात तुम्हाला फक्त दगडांचे आणि असे विटांचे अवशेष बघायला मिळतात. आणि दुसरा प्रश्न असा की आता बनवलं 1350 फूट उंचावर आणि एवढ्या उंचावरती शिवरायांनी 350 इमारती बांधल्या. मग विचार करा की त्या काळात इमारती एवढ्या उंचावरती ही मोठमोठी दगड आणली कशी असते?
कारण बघा पायानं शक्य नाहीये. तेव्हा 4 मिनिटाचा रोपे नव्हता. शिवरायांनी बघा एकाच दगडात 2 किल्ला जिंकला. इथं नव्हतं पाणी. राजाने काय केलं, सर्वात आधी या रायगडावर मोठमोठी 11 तलाव खोदली, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. त्यातून जो दगड निघाला त्यातून त्यांनी रायगडाचं काम केलं. पिण्यासाठी पाणी, बांधकामासाठी दगड, एकाच दगडात 2 पक्षी मारले गेले. ही राजांची दूरदृष्टी. आज आपण बांधकाम जोडायला जसं वाळू सिमेंट वापरतो, शिवकात बांधकाम जोडण्यासाठी गुळ, चुना, शिसं या 3 पदार्थांचा उपयोग केलेला आहे. रायगडाच्या आर्किटेक्ट हिरोजी इंदुरकर रायगडाचं काम हे 14 वर्षात पूर्ण केलेलं आपल्या सर्वांना पाहायला मिळतं. तर राणीमान होते. आता याच्यावर पुढल्या पाहण्या जाणार, पण त्या काही सूचना आहे बघा. आज तुम्ही 2 गाड्या रायगडावरती आलाय, जवळ 87 मुलं आहेत. रायगड आपण फिरतोय. रायगड म्हणजे काय पिकनिक स्पॉट नाहीये की आपण इथं आले, फोटो काढले, सेल्फी काढले, कुठे थांबले, तसं नाही. रायगड इतिहासाची जागा आहे. या रायगडावरती आपले राजे आपल्या आयुष्याची शेवटची 10 वर्ष राहिलेत. 1670 ते 1680 या रायगडावरती आपल्या शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला 6 जून 1674 ला. आणि या रायगडावरतीच अखेर स्वराज्याचा सूर्य मावळला. म्हणजे आपल्या शिवरायांचं निधन हे रायगडावर झालं. 3 एप्रिल 1680 वर समाधी स्थळ. दगडा इथे फिरत असताना कोणीही ग्रुप सोडून जायचं नाहीये. वर प्रचंड गर्दी, कुठं चुकला तर शोध बसायला 1200 एकराचा रायगड आहे. त्यामुळे सगळ्यांनी सोबत थांबायचं. फोटोसाठी कोणी मागे थांबणार नाही. फोटो तुम्ही येताना काढा, परत तुमचा हाच आहे हा. आणि जिथं ग्रुप फोटो ते सर सांगतील तिथं उभं राहायचं. सगळ्यांनी पर्सनल फोटो काढायला तुम्ही एक साईड उभे राहायला गेलाय, जमणार नाही. सगळ्यांनी सोबत थांबायचं, एकत्र थांबायचं. आणि माहिती सांगत जर कोणी बोलू नका. माहिती झाली जर काही प्रश्न असेल तर मला विचारा, जेवढं माझी शक्य मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि सोबतचं काही प्लास्टिक बॉटल काही असेल कुठेही गडावर फेकायचं नाही. मी तर म्हणेन की वरून खाली जाताना प्रत्येकाने एक बॉटल खाली घेऊन जा. गडावर पडली दुसऱ्यांची जेवढी 80 बॉटल खाली जातील तेवढं तुमच्याकडून गडसेवा होईल. हा, हे करा तुम्ही. वाटत तुमची वाटल वर गडावर आता कामा नाही. तर आता आपण इथून पुढे शिवकाळातलं धान्यकोटा मंत्रिमंडळ पाहायला पुढे जाणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. सगळ्यांनी सोबत पुढे जायचंय. मागं पुढे बसून तुमच्यासाठी थांबणार नाही सगळेजण. हा, सोबत चला. महाराज की जय. हर हर महादेव. बघा तुम्ही सगळे तर राणीमान पाहिले का? 1 5 किंवा 6 5 सगळे बाल सारखेच आहेत. सगळ्याची रचना सुद्धा सेम आहे. राणीमाला समोर जर पाहिलं तर चौथऱ्यात आपण ज्याच्यावर उभे, चौथरा समोर सगळ्यांना ओटा फाउंडेशन समजतं का सगळ्यांना? म्हणजे ज्याच्यावर उभे त्याला चौथरा म्हटलंय. या 6 रेवळासमोर 6 चौथऱ्यात चौथऱ्याला म्हटलंय दासवटा. दास म्हणजे आजच्या काळात नोकर चाकर. म्हणजे शिवरायांच्या राण्यांच्या दास्या होत्या इथं राहायच्या. राणीला कोणतंही काम करायचं, राणी आपल्या दासवट काम करून घेईल. त्याला दासांच्या दासवटा अर्थात त्याला सर्वंट क्वार्टर्स म्हटलंय. ही सगळी नोकर चाकरांची घर आहेत बघा. ह्या रेल्वेच्या काही पडलेले वाडे दिसत ना सगळ्यांना, पाठची मुलं. हे वाडे म्हणजे सगळे अष्टप्रधान मंडळांचे वाडे. शिवरायांचे एकूण 8 मंत्री 8 मिनिस्टर्स होते, जे इथूनच संपूर्ण 365 गडांचा कारभार पाहिजे. जसा आज आपल्या देशाचा कारभार दिल्लीमध्ये मंत्रालयात जातो त्या का सगळा कारभार करायचा. ही सगळी खाली मंत्र्यांची घर आहेत. अष्टप्रधान मंडळ. तुम्ही अनाजी पंत नायक नसेल, ऐकलं कोणी? अनाजी पंत, अंबिरराव मते, निराजीरावजी, बाजीरावजी, रघुनाथ पंडित सगळे मंत्री होते. सगळे मंत्री कारभार पाहिजे. ही सगळी खाली मंत्र्यांची घर आहेत. इथं वरती 5 आहे, त्यांच्या झाडाखाली 308 हे सगळं मंत्रिमंडळ. या सगळ्या समोर पाहिजे जायटले खड्डे आहेत. याला म्हटलंय धान्यांचं कोठार किंवा कैद्यांचं कोठार. म्हणजे रायगड किल्ल्याला जर शत्रूने वेढा दिला, आणीबाणीची जर वेळ आली तर रायगडावर राहणाऱ्या लोकांना कमीत कमी 3 महिन्यापर्यंत पुरेल एवढं धान्य शिवराय या ठिकाणी आधीच आणून ठेवायचे. पण शिवराय नंतर बघा या रायगडावर आले पेशवे, आणि पेशव्यांनी याचा वापर हा कैद्यांचं कोठार म्हणून केला. म्हणजे जो गुन्हा करेल ना त्याला 7 दिवसापर्यंत याच्या आतमध्ये डांबून ठेवायचं. त्याने जर त्याचा गुन्हा 8व्या दिवशी कबूल केला नाही, त्याला इथून बाहेर काढायचं, एका पोत्यामध्ये भरायचं, त्या पोत्याचं तोंड बांधून रायगडाच्या उत्तरेला टकमोटो टोकावरनं त्या खालच्या देमध्ये फेकून दिलं जायचं. तात्काळ शिक्षा. त्याला धान्यांचं कोठार म्हटलंय. पहिला खड्डा 22 फुटाचा आहे, मधला 20 फुटाचा आणि पुढचा खड्डा 15 फुटाचा. आता याच्याप्रमाणे शिवरायांचं घर पुढे जाऊन तिथे गेल्यानंतर राजांचा महाल आहे. महालाच्या वरती कुणी चप्पल घालून चढायचं नाहीये. म्हणजे चौथऱ्यावरती कुणा आपण चालायचं नाहीये. मी खाची तिथे पुढे जाऊन माझ्यासोबत थांबलं होतं. चौथऱ्याच्या वर कुणी जायचं, लाईन मध्ये आपण साईडने थांबायचं. जर कुणाला हे धान्यवडा बघायचं बघून घ्या. फक्त पाहताना जपून खाली काय पडलं तर परत काढता येणार नाही याची दक्षता घ्या. मधल्याच्यावर जाळं नाही, फक्त समोरचं एकच बघा. सगळे सेमच आहेत. हे एकच बघा, मग पुढे जाऊ. वाकून काय दिसत नाही असं. हे जे दिसतंय ना, हे जे नोकर चाकर होते त्यांचे हे रूम आहेत. हे बघा, हे त्यांच्या हे खोल्या आहेत. बघा आता लक्ष द्या सगळे. आता आपण या ठिकाणी हा जो पहिला चौथरा पाहताय ना, हा पहिला चौथरा अतिशय महत्वाचा आहे. कारण बघा याच चौथऱ्यावरती आपल्या शिवरायांचा पूर्वीचा राहता राजवाडा होता, जो त्या काळात बघा पूर्णपणे 2 मजली होता. एक नजरेसमोर नाही, त्या काळातला राजांचा 2 मजली वाडा, सजलेला वाडा. या वाड्यात आपले राजे आपल्या आयुष्याची शेवटची 10 वर्ष राहिले 1670 ते 1680 मध्ये. आणि शेवटी बघा याच वाड्यात, याच महालात, याच जागेवर
आपल्या शिवरायांचं निधन झालं, देहांत झाला. 3 एप्रिल 1680 ला त्यांच्या देहचित लागली. इथून 1.5 किलोमीटर पुढे शिवरायांची समाधी तिकडे, ज्या ठिकाणी शिवरायांच्या देहचितेला अग्नी देण्यात आली. शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला 19 फेब्रुवारी 1630 मध्ये आणि 1680 ला रायगडावर या जागेवर निधन. आता 1630 ते 1680 अंतर किती आहे? 50 वर्ष. विचार करा, आयुष्यात 50 वर्ष लाभलंय. विचार करा, आज आपण त्याचं कंपॅरिझन केलं तर आज आपल्या आयुष्याची 20 वर्ष खेळाच्या शिक्षणाची निघून जातात. उरलेल्या 30 वर्षामध्ये आपण आपल्याला हवं तसं म्हणजे आपण स्वतःच्या मनासारखं स्वइच्छेचं एखादं घर सुद्धा उभारू शकत नाहीये. पण छत्रपती शिवरायांनी वयाच्या 30 वर्षामध्ये जवळजवळ 365 किल्ले जिंकून अवघं हिंदवी स्वराज्य उभं केलं होतं. किती महान असेल तो राजा. अनेक राजे होऊन गेले, बाबजाद्यांच्या गादीवर बसून गेले, पण स्वतःची गादी स्वतः निर्माण करणारा एकमेव राजा ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांचं राहतघर, त्यांचा वाडा, जो वाडा बघा त्या काळात पूर्णपणे 2 मजली होता. शिवरायानंतर छत्रपती संभाजी महाराज सुद्धा 9 वर्ष वाड्यामध्येच राहिले. याच वाड्यामध्ये छत्रपती राजाराम महाराजांचा विवाह संपन्न देखील झाला. आणि ज्या वेळी आपला आई जिजाऊ गडावरच्या त्या वाड्यामध्ये राहायची ती पवित्र जागा आहे, कारण सगळ्यांच्या पाऊल खुऱ्या वाढला शोभक तिथली माती आपल्या कपाल लावून त्या पवित्र स्थान नाहीये. हे त्यांचं राहतं घर आहे. हा त्यांचा मेन वाडा आहे. या साईडला पाहिजे ते शिवकाच्या पाण्याच्या टाक्या आहेत, ज्या टाक्यांमध्ये पाणी कावडीने भरायचे. कावड माहितीये का सगळ्यांना? खांद्यावरच्या अंतर बघा, साईडला असे 2 माठ असतात. लक्षात आलं? त्या कावडीने पाणी खाली तलाव गंगा पाण्यावर याच्यामध्ये होते दगडात तारखेला पाण्याच्या टाक्या आणि समोर एक खड्डा म्हणजे आपल्या राजांचं स्नानगृह, बाटप, न्हाणीघर. आजच्या काळातलं त्यांचं स्विमिंग पूल, त्याची त्या अंघोळीची जागा. आता आपण याच्या पुढे सचिवालयावर जाऊन त्याची पुढची माहिती घेऊयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. खालूनच चला. सगळ्यांना गोष्टी समजतात ना? काही कळालं नाही ते विचारा. पुन्हा विचारून सांगेल परत. बघा, आता आपण सर्वांनी तो पहिला चौथरायांचं घर पाहिलं, वाडा पाहिला सगळ्यांनी. दिसतो का तिकडे? तो पहिला चौथरा वाडा 2 मजली होता. त्यानंतर वाड्याच्या समोर बघा दुसरा चौथरा लांब असतात सी शेप मध्ये. हा समोरचा दुसरा चौथरा दिसतोय का? हा दुसरा चौथरा म्हणजे त्या काळातला मुदपाखाना, त्या काळातलं राजांचं स्वयंपाकघर. म्हणजे शिवकाळामध्ये राजघातल्या लोकांना स्वयंपाक इतका स्वयंपाकघर म्हणजे त्याकडे मुदपाखाना आहे, त्या काळातलं राजांचं किचन आहे. त्यानंतर आपण उभे होतो 3ऱ्या चौथऱ्यावर आणि या चौथऱ्याला म्हटलं गेलेलं आहे सचिवालय. म्हणजे शिवरायांचं जर त्यांच्या मंत्रिमंडळासोबत जर कोणती सभासनी मिटिंग इथं व्हायची मंत्र्यांसोबतची, त्याला सचिवालय म्हटलंय. आणि राजाला जर भेटायला बाहेर कोणी व्यक्तींच्या सोबत कोणती सभा असेल तर ती सभा, हा जो छोटा चौथरा याच्यावर दप्तर दिवाणी खास म्हटलं जातं. हा दप्तरखाना आहे बघा, म्हणजे कागदोपत्री व्यवहार विचार करायचा हा दप्तरखाना. म्हणजे पहिला चौथरा राजांचं मेन घर होतं, दुसरा चौथरा किचन, तिसरा चौथरा सचिवालय मंत्र्यांसोबत सभा आणि चौथा चौथरा दप्तरखाना खास लोकांसोबत सभा, अशाची रचना असायची. पण हे सगळं 5 करायचं तुम्ही पाहत असताना फक्त नजरेसमोर उभं करायचं. चौथऱ्या दिवसात पण याच्यावरती छप्पर सुद्धा होतं. हे फक्त तुम्ही कल्पना करायची, मग तुम्हाला रायगड लक्षात येईल. तो वाडा 2 मजली उभा करायचा, किचन 1 मजली, हे 1 मजली. इथं मंत्र्यांच्या सभा होत्या. जे सांगतो ते नजरेसमोर तुम्ही उभं केलं तर थोडंफार प्रमाणात काय होणार, रायगड तुम्हाला समजेल, रायगड तुमच्या लक्षात येणार आहे. बघा या बाजूला इकडे खिडक्या पाहता ना, इकडे या खिडक्या म्हणजे सगळ्या टेहळीपूर पहारेकर उभा पहारा द्यायचे, त्याच्यासाठी वॉचिंग टावर्स आहेत. आणि या खिडक्यांच्या खाली एक मोठा तलाव आहे. आपण माहिती करून बघूया. ज्या तलावाचं नाव आहे तीर्थ गंगासागर तलाव. शिवरायांचा राज्याभिषेक 16 हा रायगडावर पार पडला 6 जून 1674 ला. राज्याभिषेक 16 काशीवरनं गागाभट्ट आले होते. गागाभट्टांनी काशीवरनं येताना 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. पण राज्याभिषेकानंतर जे राहिलेलं पाणी होतं ते पाणी त्या खालच्या तलावात ओतण्यात आलं. नद्या म्हणजे गंगा आणि समुद्र म्हणजे सागर हे नाव मिळून त्या तलावाला गंगासागर तलाव असं नाव देण्यात आलं. आणि त्याच्यावर कोणी कविता लिहिली आहे की गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले सप्तनद्यांचे पाणी, जल हे झाले तीर्थांची घर, नाव तयाचे गंगासागर, नाव तयाचे गंगासागर. तो गंगासागर तलाव आणि तो तलाव आपण त्या खिडकीतून बघू. खिडक्याच्या त्या रेलिंगच्या आतमध्ये कुणी जायचं नाही, रेलिंगच्या बाहेरूनच बघायचं. पण त्याच्या आधी आपण यासाठी फ्रंट साईड बघू, मग तो तलाव बघू. हा चला, ती मुलं आता गेली तिथं.